नमस्कार. फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश RT अंतर्गत घेण्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरलेले आहेत, तर अशा पालकांसाठी आजचा महत्त्वाचा व्हिडिओ. साधारणतः 25 तारखेपर्यंत पालकांना ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी मुदत आहे. याच्यामध्ये पुन्हा 2 ते 3 दिवस मुदतवाढ होऊ शकते. पण पालकांना आता प्रश्न पडलेला आहे की आम्ही RTचा फॉर्म भरलेला आहे, मग आमचा फॉर्म भरला म्हणजे आमची निवड होईल का, किंवा आम्हाला शाळा कधी लागणार, या संदर्भात पालकांचा महत्त्वाचा प्रश्न होता. तर या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्व शंकांचं समाधान करणार आहोत. तर साधारणतः सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच RT अंतर्गत लक्षात घ्या की आपण फॉर्म भरला म्हणजे आम्हाला शाळा मिळेल ही गॅरंटी नसते. तर सर्वात महत्त्वाची बाब म्हणजेच लक्षात घ्या की RTचा फॉर्म भरला म्हणजे तुम्हाला शाळा मिळत नाही आहे, तर त्यासाठी लॉटरी प्रोसेस आहे ती अंमलात आणली जाते. तर याच्यामध्ये ही लॉटरी कशी लागली जाते हे देखील पालकांना माहीत असणं गरजेचं आहे. सर्वात प्रथम 1 किलोमीटर अंतर्गत लक्षात घ्या की सर्वप्रथम शिक्षण विभागांतर्गत ऑनलाईन व्हिडिओच्या द्वारे ऑनलाईन तुम्हाला यूट्यूबवरती देखील व्हिडिओ लॉटरीचा दाखवला जाईल. नंबरिंग काढले जातात. तुम्हाला कळणार नाही की ते नंबरिंग कसे काढले जातात, परंतु जे आकडेवारी पद्धतीने विद्यार्थ्यांना समोर बोलवून ही नंबरिंग पद्धत काढली जाते आणि त्याचा वापर सॉर्टिंगसाठी म्हणजे जे प्रत्येक शाळानुसार विद्यार्थ्यांनी जेवढे फॉर्म भरलेले आहेत त्यांच्यामध्ये लॉटरी निवडण्यासाठी ही पद्धत वापरली जाते. तर साधारणतः लक्षात घ्या, आता हा महिना तर संपतच आलेला आहे. ही लॉटरी आहे ती पुढील एप्रिल महिन्यात कन्फर्म लागणार आहे एवढी गॅरंटी आहे. तर ही लॉटरी साधारणतः 1 किलोमीटर तर ही लॉटरी साधारणतः एका शाळेमध्ये 1 किलोमीटर अंतर्गत जर विद्यार्थ्यांनी अर्ज भरपूर केले असतील, जागा 25 आहे त्याच्यापेक्षा जास्त अर्ज आले असतील तर त्यांच्यामध्ये लॉटरी लागली जाते. जागांपेक्षा अर्ज कमी आले असतील तर सरसकट सर्व विद्यार्थ्यांना त्या शाळांमध्ये प्रवेश मिळतो. तर हा नियम आहे. सर्वात प्रथम 1 किलोमीटर अंतराची लॉटरी लागते, त्याच्यानंतर 2 ते 3 किलोमीटर आणि 3 किलोमीटरपेक्षा जास्त अशा प्रकारे ही लॉटरी लागली जाते. तर ही पालकांना सद्यस्थिती माहिती पाहिजे. तर या प्रोसेससाठी साधारणतः एप्रिल महिना उजाडणार एवढं कन्फर्म आहे. तर याच्यामध्ये सिलेक्शन झाल्यानंतरच तुम्हाला शाळांमध्ये प्रवेश मिळतो. परंतु त्याच्यानंतर देखील एक महत्त्वाची स्टेप आहे. त्याच्यामध्ये कागदपत्र पडताळणी तुमच्या जवळच्या असणाऱ्या शिक्षण विभागामध्ये ही कागदपत्र पडताळणी केली जाते. याच्यामध्ये तुमची कागदपत्र पात्र झाली तर मात्र तुम्हाला शाळेमध्ये प्रवेश मिळतो. तर अशा प्रकारचे या प्रोसेसला साधारणतः एप्रिल महिन्याचा अर्धा महिना आहे तो यासाठी जाणार आहे. तर ही आताची अपडेट आहे. अजून फॉर्म नोंदणी सुरू आहे 25 तारखेपर्यंत. ज्यांनी फॉर्म भरले नाही आहेत त्यांनी फॉर्म भरून घ्यायचे आहेत. केवळ 10 शाळा तुम्ही निवडू शकता, त्याच्यापेक्षा जास्त शाळा निवडता येत नाही आहे. तुम्हाला फॉर्ममध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर हेल्प सेंटरवरती कॉल करा. हेल्प सेंटर जर सापडत नसतील तर तुम्हाला जवळच्या असणाऱ्या एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये जाऊन माहिती घ्यायची आहे. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे. तुम्हाला या संदर्भातल्या शंका असतील त्या दूर झालेच असतील, तरी देखील तुमचे काय प्रश्न असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.